आणि हा यस भावेश नाईक जबरदस्त टायमिंग आणि पहिला दमदार स्ट्रोक धुंद फुंद बेधुंद सुरुवात आसमानी टोळा आदिवासी फटका माताडी फटका बिग सिक्सर मॅसिव्ह सिक्स निखिल गोवारी सलग 3 षटकार मारले तर 1000 रुपयाचे कॅश प्राइज 3000 क्या बात आहे पैशाची बरसात पैशाचा पाऊस भावेश नाईक निखिल गोवारी तयार राईट आर्म हो द विकेट पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक या ठिकाणी आणि हा अगेन दॅट शुड बी 6 दादा 1000 रुपये अर्धा खिशातून खाली कर बरं कारण तिसरा षटकार लागला तर 1000 रुपये जाते 3000 जातील भावेश नाईक षटकार मारून जा 1500 वाटून घेतो नाही का बरोबर की नाही यस फक्त खिशात हात घालावास 3000 कॅश प्राइज आणि हा यस पुन्हा एकदा ऑनसाईडला चांगला फटका या ठिकाणी पण तू चेंडू चाल फक्त मिळेल दोन चेंडूमध्ये मात्र कमबॅक केलं या ठिकाणी निखिल गोवारी यांनी 2 चेंडूमध्ये 2 षटकांनंतर मात्र डॉट बॉल अतिशय चांगला बॉलिंग अटॅक 2 चेंडूमध्ये राहिले उर्वरित दोन्ही डेक नक्कीच काटेकी टक्कर होईल कारण दोन्ही संघ तुल्यबल आहेत धारावे संघ सध्या टॉपचा संघ या ठिकाणी नवी मुंबईतला जास्तीत जास्त जो बाहेर म्हणजे रायगड भिवंडी म्हणा ठाणे म्हणा मुरबाड म्हणा शहापूर म्हणा बऱ्याच ठिकाणी ज्यांची एंट्री स्वतः आयोजक जे पुरस्कृत त्यांना भरपूर आहेत बॉलिंग मार्क तयार आणि हा पुन्हा एकदा चेंडू खोदून काढले या ठिकाणी पुन्हा एकदा फक्त एक धाव मिळेल या चांगला रनिंग मिनिट होतं संघाची धाव संख्या झाली 13 वर बिनबाद 13शी दमदार सलामी या ठिकाणी धारावे विरुद्ध विपक्ष प्रतिस्पर्धी बनाम रायवल वर्सेस कामोटे संजय ठाकूर वर्ष 13वे भन्नाट आयोजन वन मॅन शो वन मॅन आर्मी आणि हा पुन्हा एकदा खानगन दॅट शुड बी आणि पुन्हा एकदा 2 धावेचा बेनिफिट आहे चांगला रनिंग मिडल विकेट आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात संघाचा टोटल स्कोर या ठिकाणी 14 वर 15 वर 15 चांगली सुरुवात 6 चेंडू 15 धावा मनाने दिलदार आणि गोल्डन मॅन निलेजी पाटील यांच्यातर्फे बघूया ज्यांची रॉयल एंट्री झाली की नाही संजय ठाकूर गोल्डन मॅन आत्ता होईल यस यस गोल्डन मॅन नवी मुंबईचा वन मॅन गोल्डन मॅन नाही तर साले असतात नकली तकला तू गोल्डन मॅन आज दागिने घालायचे उद्या सोनाऱ्याकडे का जे ह्याला कसलं डोंबळाच गोल्डन मॅन बॉलिंग मार्क तयार दुसरं षटक प्रगतीपथावर रोशन म्हात्रे द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स नवनिर्वाचित गोलंदाज बॉलिंग मार्क तयार गोलंदाजीच्या बोहल्यावर रॅम्बर पहिल्या षटकात 6 चेंडू 13 धावांची लयलूट धावांचा उकडा लकडा तगादा पैदा धावांचा रतीब धावांची गंगाजली धावांची गटार गंगा जबरदस्त सामना कडवी झुंद कडवा प्रतिकार 2 टोक्यामध्ये घमासान काटेकी टक्कर कडा संघर्ष कडा मुकाबला स्वर्गीय वैकुंठवासी दिवंगत गोपाल शेठ नाईक आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग चेंडूला डेबिट पॉईंट 4 धावांसाठी क्लास फटका दर्जेदार स्ट्रोक दॅट शुड बी 4 आणि 4 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली धावसंख्या वृद्धिंगत वर्धमान गतिमान धावसंख्या झाली 17 वर आणि बॅटिंग
धावसंख्या 19. रेफर टू टेक्नॉलॉजी टीम तांत्रिक विभाग 24 लाईव्हची ही खासियत आहे, क्वालिटी आणि क्लिअरिटी. रोशन पाटील, बऱ्याच ठिकाणी स्पर्धा असतात, पावसाळा संपला की डायरी उशाला घेऊन झोपणार ना, म्हणजे बऱ्याच स्पर्धा असतात, कॅलेंडर त्यांना पुरत नाही, एका दिवशी 5-5 स्पर्धा असतात, मग करणार काय, डायरी घेऊन बसायचा. रोशन मात्र तयार. फेअर डिलिव्हरी, दॅट शुड बी फेअर डिलिव्हरी. पंचांचा चांगला निर्णय बघूया या ठिकाणी. संघाची धावसंख्या 19. 19 फॉर बिनबाद 19. दमदार सलामी, चांगली सुरुवात. धारावी विरुद्ध कामोटे, एक ठाण्यामधला एक रायगडमधला, असं हे द्वंद्व तुंबड युद्ध. चला रोशन मात्र तयार. आणि हा पुन्हा एकदा जबरदस्त टायमिंग अफलातून पटका चेंडू द्यायला डीप एक्स्ट्रा कव्हरला. दमदार कमल डबल ड्राईव्ह मिळतील, 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. टोटल स्कोर इज 21. बिनबाद 21. चांगली सुरुवात, दमदार सलामी, जबरदस्त एक्झिबिशन, परफॉर्मन्स, अतुलनीय उल्लेखनीय बॅटिंग. पुन्हा एकदा बॉलिंग मार्क तयार रोशन म्हात्रे. आणि हा आउटसाईड द स्टंप मारायचा होता, पण तो बॅटच्या रडारमध्ये चेंडू, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. मिस्टर विशाल आणि भावेश नाईक अशी अतिशय विश्वसनीय जोडी. बॅकवर्ड पॉइंट, बॅकवर्ड गली. आणि हा यस पुन्हा एकदा टायमिंग शॉट, अफलातून फटका, ट्रिमेंडस स्ट्रोक, दॅट शुड बी हिज 6. धन्यवाद भावेश नाईक याचा दमदार स्ट्रोक, वज्र टोळा, आसमानी टोळा, बेबंद, बुलंद, उदंड, उन्नाथ फटका. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 27. 27 दोनावर 7. काय बॅटिंग. धावसंख्या 27. याच्या काही बॅट्समॅन असतात ना, तेव्हा बॉल तयार ठेवायचे असतात. हॅलो, कामोटे संघाला सुवर्ण संधी. लगातार 2 विकेटसाठी शिवम ट्रान्सपोर्टचे ओनर अभिषेक दुधे यांच्याकडून प्रत्येक लगातार 2 विकेटसाठी 500 रुपये पारितोषिक आलंय. कामोटे टीमच्या सर्व गोलंदाजांना 500. अभिजित दुबे साहेबांकडून हे पारितोषिक आलंय. कमीत कमी 500 पाहिजे. रोशन 100-200 ला काय टीन पण येत नाही. छक्के लोक पण 100 घेत नाही. बघा तुम्ही सर्कलवर जाऊन, जे सिग्नल असतं ना, रात्री जा तुम्ही नाईटला, नाही तर तिथं तुम्ही मार खा. बॉलिंग मार्क तयार रोशन मात्र. हो यस, पुन्हा एकदा या ठिकाणी चेंडू साईल या ठिकाणी डिपेश पॉईंटला. पुन्हा एकदा चांगलं फिल्डिंग मिळेल. 1 धाव. संघाचा टोटल स्कोर झाला 28. चांगला फटका, दमदार स्ट्रोक भावेश नाईक यांच्या पठाडीमधला. वेल प्लेड. आक्रमण नंतर बचाव, म्हणजे काही चेंडूची वाट बघायची, काही चेंडूची वाट लावायची, या तंत्राचा अवलंब केला भावेश नाईक. नॉनस्ट्रायकरला विशाल, राकेश. आणि हा पुन्हा 11 लाईन खेळतो या ठिकाणी. पुन्हा एकदा 2 धाव्याचा बेनिफिट, जोरदार पेल्ट केला होता, परंतु रनिंग बिटवीन द मिड आणि अफलातून आहे. धावसंख्या झाली 31. 30. चांगली धावसंख्या. पहिल्या षटकात धावाले 18 आणि दुसऱ्या षटकात धावाल्या 12, म्हणजे टोटल स्कोर इज 30. बिनबाद 30, म्हणजे प्रति षटकामागे 15 धावांचं इक्वेशन, समीकरण, आस्किंग रन रेट. जबरदस्त बॅटिंग, कमालीची, बेमालून, विलक्षण. आणि दोन्ही षटकात 15-15. कारण पहिल्या षटकात 2 आले ते षटकार. जर कोणी अर्धशतक ठोकलं भावेश नाईक, खास करून तुम्हाला चान्स आहे. 7,500 रुपयाचं कॅश प्राईज. आणि दैवत म्हात्रे एक अतिशय भरवशाचा गोलंदाज, कामोटे संघाचे ट्रम्प कार्ड. ओमकार शेटे, रोशन पाटील. रोशन पाटील एकेकाळी आमचे बाले किल्ले होते, नंतर त्या बालेकिल्ल्यात सुरुंग लावला. उलवे, व्हाल, बामण डोंगरी.
दैवत मात्र तयार. बॉलिंग मार्गावर प्रस्थान. गोलंदाजच्या बोहळ्यावर, रॅम्पवर, उंबाड्यावर, पटलावर, बॉलिंग ट्रॅकवर. संघाच्या वतीने तिसरं षटक. आपल्या ठेवणीतलं पठाडीतलं वैयक्तिक पहिले षटक. 12 चेंडू 30 धावा, बिनबाद 30 अशी दमदार सलामी. अफलातून सुरुवात. 2 टोळक्यामधील. चला गेम जरा स्पीडअप करा प्लीज. दोन्ही संघाला विनंती असेल. कामोटे आणि दारावे असा हा एक अतिशय प्रेक्षणीय सामना. लोकांच्या पसंतीस उतरला. पैसा वसूल मॅच. मिस्टर दैवत त्या दिवशी मुरबी संघाला त्यांनी 22 धावा असताना देखील 22 धावामध्ये खोललं होतं. ज्या संघाने करावे संघाचा नायनाट केला होता. आणि हा यस पुन्हा एकदा दामदार स्ट्रोक. मिळेल फक्त एक धाव. चांगला फटका तर चांगले फिल्डिंग. टोटल स्कोर इज 31. फक्त एक धाव मिळेल. अगेन भावेश नाईक स्ट्राईकला. विशाल आणि भावेश नाईक ही धारावे संघाची अतिशय भरवशाची जोडी. धीरज भोईर मॅन ऑफ द सिरीजचा प्रबल दावेदार होता. धर्मवीर चषकामध्ये ज्यांनी ओपनच्या संघाला म्हणजे खुल्या गटातल्या संघाला त्यांनी पराभूत केलं. अतिशय मोठा भीम पराक्रम त्याने केला होता. कोपरखान्याच्या मधात धर्मवीर चषक. प्रवीणदादा काळूराम म्हात्रे त्यांचं ते आयोजन होतं. दैवत मात्र तयार. चला स्पीडअप करा प्लीज. डावकुऱ्याचा गोलंदाज. हो येस. बालबाल बचावला. अतिशय सुरेख फिल्डिंग केली होती. अचूक केली होती. परंतु एक धाव भावेश नाईकला संघाला एक धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर झाला आहे 32-32. उमेश भोईर चिंचपाड्याचं एक अतिशय नामवंत स्कोरर. अचूक स्कोरिंग. चांगलं हँडरायटिंग. मिस्टर दैवत मात्रे कामोटे संघाच्या वतीने तिसरे षटक प्रगती पथावर. तिसऱ्या षटकात माग खाताना, रेटा लावताना, छडा लावताना गोलंदाज. हो यस क्लास डिलिव्हरी. पुन्हा एकदा टोटली बीट झाला विशाल. अतिशय चांगला चेंडू. अप्रतिम डिलिव्हरी. मॅग्निफिशियंट बॉलिंग. जबरदस्त कमबॅक. जबरदस्त पुनरागमन. आणि स्ट्राईक रोटेट. हॅलो. या दरम्यान मोरावे गावचे सुपुत्र सन्मान्य महेश शेठ यांना विनंती आहे. संजय शेठ ठाकूरांच्या वतीनं आपण आमच्या मुख्य अतिथी मंचावरती म्हणून ते विराजमान व्हा. सन्मान्य महेश शेठ मोरावे यांचे आगमन. त्यांचं सहर्ष स्वागत. अशी धाव तुम्ही घेऊ शकत नाही. कारण जास्तीत जास्त स्ट्राईक भावेश नाईकला देण्याचा प्रयत्न आहे. कारण तो गोलंदाज त्वेषाने केलं तर तुटून पडला आहे. दैवत मात्र तयार. हो यस स्ट्रोक्स. अतिशय कलात्मक फटका. तंत्रशुद्ध फटका. दॅट शुड बी हिज 6. वाजव वाजव थोडी वाजव. रात्रभर आहे का? टोटल स्कोर इज 38. 3/8. चांगली धावसंख्या. कमाल धावसंख्या. अधिकतम धावसंख्या. वदंड व्यापक अपरिमित धावसंख्या. धावांचा स्त्रोत. धावांचा प्रवाह. भन्नाट धावसंख्या. पुन्हा एकदा तयार. आणि हा चेंडू पुन्हा एकदा स्टेअर करायचा होता. परंतु पंचांचा नो बॉलचा इशारा. येस. याला म्हणतात अंपायरिंग. दर्जेदार अंपायरिंग. पारदर्शक अंपायरिंग. धनंजय कोळे असतील, शशी साटम सर असतील आणि कल्याणी घोरपडे. शशी साटम आणि कल्याणी घोरपडे जेव्हा खेळायचं तेव्हा मी कॉमेंट्री करायचो. फार प्रख्यात होते. कल्याणी घोरपडे असतील तेव्हा MRI चे बॉल होते.
यमऱ्याचा बॉल यांच्या आता मांडीवर लागला ना, यांची तंगडी अशी सुजेल एवढा तो जबरदस्त बॉल होता. ट्यू बॉल्स टू गो. आणि हा पुन्हा एकदा क्लास फटका बघूया या ठिकाणी. पुन्हा एकदा 2 धावेचा बेनिफिट येस. चांगला तंत्रशुद्ध फटका चेंडूला डिबेशकॉव पॉईंटला. अप्रतिम फटका. 2 धावांनी संघाची धावसंख्या व्हायला लावली. धावा झाल्या या ठिकाणी 41. नाव्या सेवेचे सज्जन भोईर यांनी स्पर्धेत शुभेच्छा धन्यवाद. हो पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक या ठिकाणी. अफलातून फटका. याच दरम्यान ज्यांचं आगमन होते, खरं तर आज ज्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस म्हणजे ज्यांचा अभिष्ट चिंतन सोहळा, कुबेर ग्रुपचे सर्वेसर्वा सन्माननीय श्री गणेश शेठ चौधरी साहेबांचं या ठिकाणी आगमन. त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं देखील आपण या स्पर्धेनिमित्तानं करूया सहर्ष स्वागत. बिल्डिंग क्षेत्रातील खरं तर एक उत्कृष्ट बिल्डर आणि सुप्रसिद्ध असं व्यक्तिमत्व उद्योजक सन्माननीय गणेश शेठ चौधरी साहेबांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत. आणि 7,500 फक्त 41 धाव झाल्यात. 9 धावांची गरज आहे त्याला. 7,500 तुम्हाला स्मरण करून देतो बरोबर की नाही. हा नाही तर बघा लगातार 2 विकेटसाठी या ठिकाणी कामोटे संघाच्या गोलंदाजांना शिवम ट्रान्सपोर्टचे ओनर अभिषेक दुबे यांच्याकडून 500 आणि बारक्या आणि निखिलला प्रत्येक विकेटसाठी 500 रुपये मारतो. येस 500. अरे इकडे 7.5 तिकडे 500. किती तफावत आहे. 15/75 म्हणजे 15%. चला शेवटचा गोलंदाज विशाल स्ट्राईकला आहे. त्यांनी जरी 1 धाव घेतली तर भावेशला स्ट्राईक दिला, कारण 7,500 कमवायचा चान्स आहे. कारण फक्त 9 धाव पाहिजे त्याच्या 50साठी. अर्धशतक जर कोणी ठोकलात. हो येस आउटसाइड द ऑफ स्टंप. बारक्या कांबळे अतिशय विश्वसनीय गोलंदाज. आणि हा वाईटचा इशारा. 1 धाव मिळते. संघाचा टोटल स्कोर नेऊन ठेवलाय 48. त्याच्यामध्ये 41 धावा एकट्याच्या भावेश नाईक याच्या. चला वनडाऊनचा फलंदाज धीरज भोईर. धर्मवीर चषकाचा मालिका वीरचा ज्याने किताब पटकावला होता, मॅन ऑफ द सिरीज मिस्टर धीरज भोईर. अतिशय भावेश नाईक. धीरज भोईर हा एक जबरदस्त गोलंदाज. विकी भोईर असेल. एकापेक्षा एक असे दर्जेदार फलंदाज गोलंदाज. असं एक वेगळ्या कॅलिबरचा समतोल संघ. बारक्या कांबळे पुन्हा एकदा आपल्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलला. चेंडू जाईल लॉंग ऑनला. पुन्हा एकदा चांगलं रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेचा बेनिफिट येस. जोपर्यंत स्ट्राईक भावेश नाईकला अजूनही 4 चेंडू बाकी. टोटल स्कोर इज 50. अर्धशतक. मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग. अर्धशतक. आजच्या दिवसातले पहिलं अर्धशतक. दारावे संघाचं दमदार प्रदर्शन. एक्झिबिशन परफॉर्मन्स प्रात्यक्षिक खेळेल धीरज भोईर. बारक्या कांबळे तो धीरज अशी चकमक. एअर चोरस कॉम्बिनेशन. भावेश नाईक म्हणजे आज 7 धाव पाहिजे ना. यस. आणि हा यस पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. 7,500 रुपयाचं स्मरण अजून एकदा करून देतो. दरम्यान नावा ग्रामपंचायतचे नवनिर्वाचित सरपंच विजेंद्र पाटील उर्फ गोठ्याबाई यांच्याकडून देखील या स्पर्धेला शुभेच्छा आल्या. त्यांचंही मनपूर्वक आपण इथे फक्त एका धावेची गरज आहे म्हणून तुम्हाला म्हणतोय, लावताना कधी या अशा स्पर्धांना लावायचे नाही. म्हणजे आपलं नाव पण होतं, पैसा पण जात नाही. आणि हा या दमदार स्ट्रोक भावेश नाईक. दॅट शुड बी 4 रन्स. त्यामुळे तुमच्या असते इथं बसा तुम्ही. नाही नोटा तुम्ही द्यायच्या, आम्ही नाही मोजणार. इथं बसा या. अरे तुम्ही उलटा तुमचं इथं लाईव्ह मध्ये दाखवतो ना. आजच्या दिवसातला दुसरा अंबानी. टोटल स्कोर इज 60 धावांचं जबरदस्त टार्गेट. अजूनही बॉल म्हणते बाकी आहे त्या ठिकाणी. बारक्या कांबळे देखो ये देखो स्ट्रोक.
साले दाराकडे काय खाऊ येतात मला समजत नाही. एवढी ताकद यांना. रात्री उठवा पहाटे उठवा बॅट जरी हातात दिले तरी खेळतील. हे झाले केतन मात्र हे चुकून मनुष्य योनी जन्माला आलेत. हे पिशाच योनीचे आहेत. बॉलिंग मार्ग तयार. शेवटचं षटक प्रगतीपथावर. अफलातून बॅटिंग. यस जबरदस्त ठोकम ठाक चे अंतिम अखेरचं शेवटचं हाणामारीचे षटक. अरे हे असल्याने संजय ठाकूर की बॉलची पाठी ठेवा. एक भैया घेऊन इथं ठेवा. इथं चला पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर या ठिकाणी बारक्या कांबळे याची केलेली पिटाई धुलाई चंपी मर्दन मसाज मरम्मत. हॅलो असं काय नाटक करत राहा. टू बॉल्स टू गो फ्रॉम बारक्या कांबळे. शेवटचं अंतिम अखेरचं निर्वाणीचं फायले षटक. भन्नाट धावसंख्या कमाल धावसंख्या अधिकतम धावसंख्या. हो यस पुन्हा एकदा पुश केला टॅप केला चेंडू झाल्या ठिकाणी पॉइंट. पुन्हा एकदा सहज गत्या 2 धावा मिळतील. भावेश नाईक विशाल अतिशय म्हणजे बिनबाद. टोटल स्कोर इज 68. 68 आणि भावेश नाईक यांची जबरदस्त मॅग्निफिशंट पीस ऑफ बॅटिंग. षटका चौकारांची आत्ताच बॅच गेली. प्रतिस्पर्धी संघाला टोटली बॅकपॉडर त्यांचे झालेले दमचाक पिछाट 61. आणि शेवटच्या चेंडूवर देखील प्रहार केला. या